नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं स्पर्धा विश्व या मराठी यूट्यूब चॅनलवरती. आज आपण चालू घडामोडीचे काही प्रश्न बघणार आहोत. पहिला प्रश्न आहे, आयफा अवॉर्ड 2024 कुठे आयोजित करण्यात आला होता? तर याचं उत्तर आहे दुबई. पुढील प्रश्न आहे, आयफा अवॉर्ड 2024 मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेताचा पुरस्कार कोणाला मिळाला आहे? याचं उत्तर आहे शाहरुख खान. पुढील प्रश्न आहे, आयफा अवॉर्ड 2024 मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार कोणाला मिळाला आहे? तर उत्तर आहे राणी मुखर्जी. पुढील प्रश्न आहे, आयफा अवॉर्ड 2024 मध्ये सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकचा पुरस्कार कोणाला मिळाला आहे? तर याचं उत्तर आहे विनोद चोपडा. पुढील प्रश्न आहे, आयफा अवॉर्ड 2024 चित्रपटसृष्टीमध्ये 25 वर्षे पूर्ण केल्याबद्दल कोणाला अचिव्हमेंट अवॉर्डने सन्मानित करण्यात आले आहे? तर याचं उत्तर आहे करण जोहर. आयफा अवॉर्डची लिस्ट अशा प्रकारे आहे, आपण बघूया. तर बेस्ट फिल्म अवॉर्ड हा कोणाला भेटलेला आहे किंवा कुठल्या चित्रपटाला भेटलेला आहे? तर बेस्ट फिल्म अवॉर्ड हा ॲनिमल चित्रपटासाठी भेटलेला आहे आणि त्याचं दिग्दर्शन केलेलं आहे संदीप रेड्डी वंगा यांनी. ठीक आहे. त्याच्यानंतर बेस्ट डायरेक्टर अवॉर्ड कोणाला भेटलेला आहे? तर विनोद चोपडा यांना भेटलेला आहे 12th फेल या फिल्मसाठी. त्याच्यानंतर बेस्ट ॲक्टर मेल हा अवॉर्ड कोणाला भेटलेला आहे? तर बेस्ट ॲक्टर मेल हा अवॉर्ड शाहरुख खानला भेटलेला आहे जवान या फिल्मसाठी. बेस्ट ॲक्ट्रेस फिमेल हा अवॉर्ड कोणाला भेटलेला आहे? तर राणी मुखर्जी मिसेस चटर्जी अँड नॉर्वे या फिल्मसाठी. बेस्ट सपोर्टिंग ॲक्टर मेल हा अवॉर्ड अनिल कपूर यांना भेटलेला आहे ॲनिमल फिल्मसाठी. बेस्ट सपोर्टिंग ॲक्ट्रेस फिमेल हा अवॉर्ड शबाना आझमी यांना भेटलेला आहे रॉकी और रानी की प्रेम कहानी या फिल्मसाठी. त्याच्यानंतर बेस्ट परफॉर्मन्स इन निगेटिव्ह रोल हा अवॉर्ड बॉबी देओल यांना भेटलेला आहे ॲनिमल फिल्मसाठी. त्याच्यानंतर बेस्ट म्युझिक डायरेक्शन अवॉर्ड कोणाला भेटलेला आहे? तर हा प्रीतम आणि विशाल मिश्रा यांना भेटलेला आहे फिल्म ॲनिमलसाठी. बेस्ट प्लेबॅक सिंगर मेल हा अवॉर्ड कोणाला भेटलेला आहे? तर भूपिंदर बब्बल यांना भेटलेला आहे अर्जन व्हॅली या सॉन्गसाठी, जे की ॲनिमल फिल्मचं गाणं आहे. त्याच्यानंतर बेस्ट प्लेबॅक सिंगर फिमेल अवॉर्ड कोणाला भेटलेला आहे? तर हा अवॉर्ड शिल्पा राव यांना भेटलेला आहे चले या गाण्यासाठी, जे की जवान फिल्मचं गाणं आहे. त्याच्यानंतर आउटस्टँडिंग अचिव्हमेंट इन इंडियन सिनेमा हा अवॉर्ड हेमा मालिनी यांना भेटलेला आहे आणि डेब्युटंट ऑफ द इयर हा अवॉर्ड अलिस अग्निहोत्री यांना भेटलेला आहे. तर आपल्या पुढील प्रश्न आहे, कोणत्या जिल्ह्यातील कर्दे गावाला कृषी पर्यटन श्रेणीत सर्वोत्कृष्ट पर्यटन गाव पुरस्कार प्रदान करण्यात आला? तर कर्दे हे गाव रत्नागिरी जिल्ह्यामध्ये येतं. तर याचं उत्तर आहे रत्नागिरी. कोणत्या राज्यात पहिली ॲडव्होकेट अकॅडमी साकारण्यात येत आहे? तर याचं उत्तर आहे महाराष्ट्र. जागतिक हृदय दिन कधी साजरा करण्यात येतो? तर जागतिक हृदय दिन हा 29 सप्टेंबर रोजी साजरा करण्यात येतो. तर सप्टेंबर महिन्यातील काही दिवस आपण पाहिले होते आधीच्या व्हिडिओमध्ये, ते या व्हिडिओमध्ये एकदा रिवाईज करूयात. ठीक आहे. 1 ते 7 सप्टेंबर हा राष्ट्रीय पोषण आठवडा म्हणून साजरा करण्यात आला. 2 सप्टेंबर हा जागतिक नारळ दिन म्हणून साजरा करण्यात आला. 4 सप्टेंबर हा राष्ट्रीय वन्यजीव दिवस म्हणून साजरा करण्यात आला. 5 सप्टेंबर हा शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात आला. 8 सप्टेंबर आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस म्हणून साजरा करण्यात आला. 10 सप्टेंबर जागतिक प्रथमोपचार दिवस व जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिवस म्हणून साजरा करण्यात आला. 11 सप्टेंबर राष्ट्रीय वन शहीद दिवस म्हणून साजरा करण्यात आला. 14 सप्टेंबरला हिंदी दिवस म्हणून साजरा करण्यात आला. 15 सप्टेंबर अभियंता दिवस व आंतरराष्ट्रीय लोकशाही दिवस म्हणून साजरा करण्यात आला. 16 सप्टेंबर हा जागतिक वजन दिवस म्हणून साजरा करण्यात आला.
18 सप्टेंबर जागतिक बांबू दिवस म्हणून साजरा करण्यात आला. 21 सप्टेंबर आंतरराष्ट्रीय शांतता दिवस व जागतिक अल्झायमर दिवस म्हणून साजरा करण्यात आला. 22 सप्टेंबर हा जागतिक गेंडा दिवस व जागतिक नदी दिवस म्हणून साजरा करण्यात आला. जागतिक नदी दिवस हा सप्टेंबरच्या 4थ्या रविवारी साजरा करण्यात येतो. 26 सप्टेंबरला जागतिक पर्यावरण आरोग्य दिवस, जागतिक सागरी दिवस, विश्व गर्भनिरोधक दिवस म्हणून साजरा करण्यात आला. 27 सप्टेंबर जागतिक पर्यटन दिन म्हणून साजरा करण्यात आला आणि 28 सप्टेंबर जागतिक रेबीज दिवस म्हणून साजरा करण्यात आला आणि 29 सप्टेंबरला जागतिक हृदय दिन म्हणून साजरा करण्यात आला. पुढील प्रश्न आहे, ऑक्सिजन बर्ड पार्कचे उद्घाटन कोठे करण्यात आले? तर ऑक्सिजन बर्ड पार्क हे नागपूरमध्ये चालू करण्यात आले आहे. पुढील प्रश्न आहे, नागपूर येथे कोणाच्या हस्ते ऑक्सिजन बर्ड पार्कचे उद्घाटन करण्यात आले? तर हे नितीन गडकरी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलेलं आहे. आयफा अवॉर्ड 2024 मध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार कोणत्या चित्रपटाला मिळाला आहे? तर याचं उत्तर आहे ॲनिमल या मूवीला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार भेटलेला आहे. त्याच्यानंतर ISSF जागतिक कनिष्ठ अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या पुरुष आणि महिला नेमबाजांनी 10 मीटर एअर रायफल प्रकारात कोणते पदक जिंकले आहे? तर याचं उत्तर आहे सुवर्ण पदक. पुढील प्रश्न आहे, ISSF जागतिक कनिष्ठ अजिंक्यपद स्पर्धा कोणत्या देशात सुरू आहे? तर ह्या पेरू या देशामध्ये सुरू आहेत. BCCIने नव्याने उभारण्यात आलेल्या राष्ट्रीय क्रीडा संकुलाचे उद्घाटन कोठे केले आहे? तर BCCIने बँगलोर येथे राष्ट्रीय क्रीडा संकुलाचे उद्घाटन केले आहे. जागतिक हृदय दिन 2024 ची थीम काय आहे? तर जागतिक हृदय दिन 2024 ची थीम आहे यूज हार्ट फॉर ॲक्शन. आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच प्रश्न. धन्यवाद.